शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्ण संधी टिटवाळ्यातील जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात आता सुरू होत आहे SNDT महिला विद्यापीठ मुंबई मान्यताप्राप्त डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ACCED अर्थात मॉन्टेसरी टीचर आणि बालवाडी शिक्षिका अभ्यासक्रम, एका वर्षाचा रोजगारभिमुख अभ्यासक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमात उपलब्ध, किमान 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू असून शनिवार रविवार बॅचची सुविधाही उपलब्ध आहे। मर्यादित फक्त 25 प्रवेश। आजच संपर्क साधा आणि बाल शिक्षण क्षेत्रातील आपल्या उज्ज्वल करिअरची सुरुवात करा। जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र टिटवाळा। अधिक माहितीसाठी स्क्रीनवर असलेल्या नंबरवरती संपर्क करा। कल्याणमध्ये महावितरणच्या कथित गलथान कारभाराविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे। स्मार्ट मीटरची सक्ती, वाढते वीज दर आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या निषेधार्थ शिवसेनेने महावितरणच्या तेजश्री कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला। या मोर्चात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या। आंदोलनादरम्यान संतप्त महिला कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना बांगड्या भेट देत आपल्या भावना व्यक्त केल्या। वाढते वीज दरांमुळे आणि सततच्या वीज समस्यांमुळे नागरिक त्रस्त असल्याचा आरोप याच वेळी करण्यात आला। शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विविध प्रश्नांवर जाब विचारत स्मार्ट मीटरच्या सक्तीचा निर्णय मागे घेण्याची तसेच वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली। नागरिकांच्या प्रश्नांबाबत ठोस उपाययोजना न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेने दिला। कल्याणमधील या आंदोलनामुळे महावितरणच्या कारभाराविषयी नागरिकांमध्ये असलेली नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे। शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने आज MSEB ला निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे कार्यकर्ते आज या ठिकाणी अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत। आम्ही स्मार्ट मीटर लावण्याच्या विरोधात आहोत। सर्वसामान्य नागरिकांचा याला विरोध आहे। सर्वसामान्य नागरिकांची हीच म्हणणं आहे की दरवेळेला तुम्ही वेगवेगळे मीटर लावून आम्हाला का नाहक त्रास देताय आणि बिलाचा जो काही डोंगर त्यांच्या डोक्यावर बसतो सर्वसामान्य नागरिकाला तो खूप महाग पडतोय। आणि आम्ही देवेंद्र फडणवीस असतील, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, यांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत की सर्वसामान्य नागरिकांना कुठल्याही प्रकारे स्मार्ट मीटर लावू नये ही त्यांना विनंती करणार आहोत। एवढंच आम्ही या ठिकाणी आज त्यांचा स्मार्ट मीटरला गुंडागिर्दी करू नये, नागरिकांवर केसेस दाखल करू नये, जबरदस्ती करू नये, स्वखुशीने सगळ्यांना तुम्ही जाऊन भेटीगाठी घेऊन त्यांना स्मार्ट मीटर बाबतीत माहिती द्यावी हे सांगण्यासाठी आज आलेलो आहोत।